आजपर्यंत आपण शेती मातीवरती जगत आलो, तिने कधी आपल्याला उपाशी ठेवलं नाही. तिला नाव ठेवणं बंद केलं पाहिजे आणि कुठंतरी तिच्यावरती विश्वास ठेवून तिच्यासोबत काम करायला शिकलं पाहिजे. 450 कॅरेट धरून 450 म्हणजे 4.5 टन माल आतापर्यंत गेलेला आहे 4च तोड्यामध्ये. सुरुवातीपासून आहे ना, काही ठिकाणी 60-70 रुपयाचा बाजार भेटला, काही ठिकाणी 30-40 रुपयाचा पण भेटला. ॲव्हरेजली धरलं तर 50 रुपये मार्केटला संपलेलं आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश. कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण एका अशा तरुण शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत, ज्या शेतकऱ्यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आपली वडिलोपार्जित जी शेती ती करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय एकदम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही झेंडूची फुलशेती. आज आपण त्यांच्या झेंडू पिकाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. या झेंडूमधून चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्यांनी मिळवलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित असा हा प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, त्यांनी यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे याची संपूर्ण माहिती आज आपण त्यांच्या मुलाखतीद्वारे जाणून घेणार आहोत. जर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर नमस्कार. नमस्कार. आपलं कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आपला परिचय प्रेक्षकांना करून द्या. मी प्रसाद संजय भुजबळ, राहणार पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर मला असं विचारायचंय, तुम्ही एवढ्या कमी वयात शेती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर आपले शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण MBA मध्ये फायनान्स आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट झालं. ओके. तर एवढं उच्च शिक्षण घेतल्यानंतरही तुम्ही शेती करण्याचा निर्णय काय घेतला? शेती करण्याचा निर्णय घेतला कारण की वडिलांचा व्यवसाय आणि लहानपणापासून शेतीमध्ये काम केलंय आणि शेतीची एक आवड. आणि ज्याच लोक बोलतात की शेती परवडत नाही, हे नाही ते नाही, मी हे कुठंतरी विरोधाभास दाखवून बस शेती कशी परवडते आणि नफ्यामध्ये येते आणि शेतीला कुठंतरी नाव कमी ठेवलं गेलं पाहिजे, म्हणजे यासाठी तुम्ही शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी. तर आता आपण पाहतोय तुम्ही झेंडू पिकाची लागवड केलेली आहे, तर साधारणतः किती क्षेत्रावरती झेंडूची लागवड केली? हे 1.5 एकर क्षेत्र आहे. ओके. 1.5 एकरावरती साधारणतः किती रोपं बसलेली? 15,000 रोपं बसली. आणि अंतर किती बाय किती वरती आहे? 4.5 बाय 1.25 फुटाचं अंतर आहे. 4.5 बाय 1.25 फुटाचं. 1.25 फुट. आणि आता आपण पाहतोय झेंडू एकदम चांगल्या पद्धतीने उमललेला आहे, झाड पण डेव्हलप झालेली. याची व्हरायटी कोणती? ही अप्सरा जातीची व्हरायटी आहे, अप्सरा येलो म्हणून. ओके. साधारणतः किती वर्षापासून आपण ही व्हरायटी लावताय किंवा झेंडू लावताय? झेंडू लावून 5-6 वर्ष झालेत, म्हणजे कंटिन्युटी लावतोय. म्हणजे 5-6 वर्ष कंटिन्यू झेंडू लावताय. ही व्हरायटी 2 ते 3 वर्षापासून लावतोय. कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न देणारी व्हरायटी आहे. रोगाला पण प्रतिकारक क्षमता आहे. ओके. म्हणजे रोगाला पण बळी पडत नाही लवकर. ओके. तर मला असं विचारायचं, साधारणतः हा प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे? आता हा प्लॉट जवळजवळ 1.5-2 महिन्याचा झालेला आहे. 1.5-2 महिन्याचा झालेला आहे. 1.5-2 महिने झाले. ओके. साधारणतः आता किती तोडे झालेत? आता 4था तोडा झालाय, 5वा तोडा होईल. ओके. आता या 4 तोड्यामध्ये किती माल निघाला? पहिल्या तोड्यालाच हाताळणीलाच 70-75 कॅरेट गेले. त्यानंतर 2 ते 3 तोडे मिळून साधारण 250 कॅरेट गेले. 250 कॅरेट गेलेले पूर्ण आतापर्यंत. सुरुवातीपासून आहे ना, काही ठिकाणी 60-70 रुपयाचा बाजार भेटला, काही ठिकाणी 30-40 रुपयाचा पण भेटला. ॲव्हरेजली धरलं तर 50 रुपये मार्केटला संपलेलं आहे. 50 रुपयापर्यंत ॲव्हरेज भेटलेलं आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 2 लाखापर्यंत आपल्याला उत्पादन भेटलेलं आहे. हा 1.5-2 लाख रुपयापर्यंत. म्हणजे खर्च वगैरे त्यामध्ये इन्क्लूड? तर खर्च तर त्याला भांडवलीच पीक आहे तसं म्हटलं तर, कारण की एवढ्या प्लॉटला आपल्याकडे 1.25 लाख रुपयाच्या आसपास जवळजवळ खर्च झालेला आहे. एवढा 1.5 एकरचा प्लॉट डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला 1.25 लाख रुपये खर्च झालेला आहे, भांडवल गेलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं म्हणजे मल्चिंग पासून तर रोप वगैरे, मजुरी, खत, औषध, बरोबर, हे सगळ्याचा मिळून 1.25 लाखापर्यंत. आणि इथून पुढे आता मजुरीचा काय होईल? तो मजुरी आणि खत, ऍप्लिकेशन, फवारणी. आता खतांचं नियोजन कशा पद्धतीने करता तुम्ही? खतांचं बेसल तर भरलाच होता आणि ड्रिप ऍप्लिकेशन वॉटर सोल्युबल आपण 5 ते 6 दिवसांनी देतोच. ओके. 5 ते 6 दिवसांनी वॉटर सोल्युबल खत देत असतात. त्यामध्ये कोणकोणत्या खतांचे आपण वापर करत असता?
सुरुवातीला 19 दिलं, 1261, 1144, 11 बरेच असे वॉटर हा म्हणजे वेगवेगळ्या ग्रेड त्यामध्ये यूज करत होते. मायक्रोन्यूट्रिएंट दिले. जसं पिकाची जशी गरज. डिफिशियन्सी वाटेल आणि पिकाला ज्याची गरज आहे ती गरज पाहून मग खतांचं ऍप्लिकेशन मागे पुढे केलं जातं. ओके. तर आणि फवारण्यांचं नियोजन कसं होतं, म्हणजे कारण पाहतो झेंडू हे पीक कमी कालावधीचं आहे, हा, त्याच्यावरती रोग किडींचा प्रादुर्भाव होत असतो. बरोबर. तर कोणकोणत्या रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होत असतो? काय होतं थंडीच्या वातावरणामध्ये, या वातावरणामध्ये झेंडू येतो, परंतु काय होतं बादड वगैरे पडतं, त्याने रोगाला लवकर बळी पडण्याचा प्रयत्न होतो, दांडी करपा येतो. त्यामुळं स्प्रे नियोजन हे चौथ्या दिवशी तर बऱ्यापैकी द्यावंच लागतं आणि हार्वेस्टिंग पर्यंत चौथ्या दिवशी येतं आणि हार्वेस्टिंग चालू झाल्यानंतर तोडा झाला का स्प्रे घ्यावाच लागतो. नाही घेतलं तर मग प्लॉट डॅमेज व्हायला सुरुवात होती कुठेतरी. त्याचं कारण काय? समजा फुल तोडल्यानंतर तिथे जखम होती तिथे, आणि मग जखम झाल्यानंतर मग ती आणि वरतून बादड वगैरे पडतं, त्याच्यामुळे मग करपा वगैरे जास्त वाढण्याची शक्यता राहते. म्हणजे जे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हो. होऊन जातो त्यामुळे. ओके सर, मला असं विचारायचंय, आता आपण झेंडूचा प्लॉट लावलेला आहे, साधारणतः याची लागवड कधीची? ही लागवड 30 ऑक्टोबरची. 30 ऑक्टोबरची लागवड आहे. आणि मग आपण याचं नियोजन कसं, म्हणजे पुढं कोणता हंगाम डोक्यात ठेवून याची लागवड केली होती? ना, असा हंगाम विशिष्ट डोक्यामध्ये ठेवून नाही केलं, कारण की काय होतं सणासुदीला बऱ्यापैकी लोक लागवडी वगैरे करतात. आपण सण वगैरे नाही, आपण 12 महिने बऱ्यापैकी आपल्याकडे फुलशेतीच असते, शेवंती झेंडू वगैरे करत असतो. त्यामुळे असा हंगाम ठरवून स्पेसिफिक कधीच लागवड केली जात नाही. कधी कधी काय होतं की हंगामामध्ये पण बाजार नाही भेटत. ओके, म्हणजे बिगर हंगामी लागवडी आपल्या जास्त प्रमाणात असतात. ओके, साधारणतः आता हे रोप लागण केल्यानंतर प्लॉट किती दिवसात चालू झालेला? तो 35 ते 38व्या दिवशी पहिलं हार्वेस्टिंग केलं होतं. पहिलं हार्वेस्टिंग आपल्याला 35 ते 38व्या दिवशी भेटून गेलं. ओके, आता आपण पाहते झाडाला भरपूर माल आहे. तुम्ही बोलताय 4 तोडे होऊन गेले, साधारणतः अजून किती तोडे या प्लॉटचे होऊ शकतात? 4 तोडे होऊन जरी गेलेले असले तरी झाडाची जर तुम्ही डेव्हलपमेंट पाहिली तर एका झाडाला साधारण 35 ते 40 कळ्या जवळजवळ आहेच अजूनही पण, आणि फुटवे पण निघतायत. हे जे बारीक बारीक फुटवे येत आहेत तिथले, हे पण पुढे जाऊन माल देणारच. म्हणजे समजा हा माल उतरल्यानंतर आता हा तोडण्याजोगा माल झालेला आहे, आणि 4 तोडे झाल्यानंतर सुद्धा साईज मध्ये काहीच फरक झालेला नाही, आणि फुल चिरटण्याचं वगैरे पण काही हे नाही रे. पुढूनच तुम्ही मागून बघू शकता, क्वालिटी भरपूर चांगल्या प्रमाणात आहे. फक्त प्लॉट पुढे टिकवायचा, आणि प्लॉट अजून बऱ्यापैकी चालेल, कारण की माल भरपूर आहे. त्याला खत ऍप्लिकेशन फवारणी वगैरे वेळेत चालू आहे. त्या दृष्टीने माझ्या अंदाजानुसार या प्लॉटनी अजून 7-8 तोडे तरी द्यायलाच पाहिजे. ओके, अजून 7-8 तोडे चांगले. आता आपण कळ्यांची संख्या पाहतोय, फुटवे पाहतोय, तुम्ही बोलताय 7-8 तोडे, पण यापेक्षाही जास्त तोडे होण्याची शक्यता आहे, कारण मालाची साईज पण चांगली आहे. आता साधारणतः एका फुलाचं वेट आपण पाहायला गेलं तर किती भरत आहे? आता जेठ फुल होतं तर त्यावेळेला 30-35 ग्रॅमचं एक फुल जात होतं पहिल्या सुरुवातीच्या तोड्याचं. आता ह्याच फुलाचं वजन सरासरी आज आहे ना 20 ते 25 ग्रॅमचं एक फुल भरून जाते. अरे वा, म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला भेटतंय त्यातून. म्हणजे तुम्ही घेतलेली मेहनत, कष्ट याच्या जोरावरती आपण पाहतोय. कारण बाजारभाव जरी कमी जास्त होत असले तरी तुम्ही खत औषधांचा जी तुमचं कंटिन्युटी होती ते म्हणजे सोडतच राहत होते तुम्ही. बाजारभाव आपल्या हातात नाही. बाजारभाव मी म्हणतो की 10 रुपये येऊ, 50 रुपये येऊ, किंवा 100 रुपये पण होऊ शकतो. पण ज्या वेळेला जर समजा बाजार असेल, माल नसेल आपल्याकडे, तर मग तिथं दुःखी राहण्यापेक्षा आपण माल कसा पिकवतो याच्याकडे प्रत्येकाने लक्षच दिलं पाहिजे, आणि मालाच्या क्वालिटीवरती तुम्ही काम करा. नाही, मी म्हणतो बाजार नाही भेटले, समाधान भेटणार. समाधानामध्ये खूप मोठं यश आहे. ते न सांगण्याची गोष्ट आहे असं. बरोबर, तुम्ही एकदम चांगला सल्ला शेतकऱ्यांना दिलेला आहे का बाजारभावाची अपेक्षा न करता एक चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळवणं, मालाची क्वालिटी चांगली प्रत काढणं, यातच एक चांगलं समाधान आहे. आणि जेणेकरून आपल्याला नंतर बाजारभाव भेटतातच. जर क्वालिटी चांगली असेल तर आता साधारण तुम्हाला किती बाजारभाव भेटत आहेत? 40-50 रुपये तर संपते. आता मार्केट चालू आहे 40 ते 50 रुपये. याची विक्री कुठं वाढण्याची अपेक्षा आहे. आता बघू कधी वाढेल. आता आपण हा माल दादरलाच पाठवतोय मार्केटला. दादर मार्केटला. ओके, तर बाकीच्या तरुण शेतकऱ्यांसाठी तुमचा काय एक संदेश राहील का? फुलशेती
शेतकऱ्यांना परवडण्याजोगी आहे किंवा अन्य कोणती भाजीपाला तरकारी पिके असतील त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर त्याचं पुढं गणित कसं राहू शकतं? काय होतं, तरुण शेतकऱ्यांनाच नाही, माझं प्रत्येक शेतकऱ्यालाच म्हणणं आहे किंवा माझ्या म्हणजे आधीची जी एक पिढी तिला पण म्हणणं आहे की आजपर्यंत आपण हे शेती मातीवरती जगत आलो, तिने कधी आपल्याला उपाशी ठेवलं नाही. तिला नाव ठेवणं बंद केलं पाहिजे आणि कुठंतरी तिच्यावरती विश्वास ठेवून तिच्यासोबत काम करायला शिकलं पाहिजे. जसं आज माझं कुटुंब आम्ही काम करायला शिकलो, त्याच्यातून आम्हाला यश भेटते, वेगवेगळी वारंवार पिकं घेतोय. आता सध्या तर मी फुल शेतीवरती जास्त फोकस केलेला आहे, परंतु मी बाकीची पण पिकं घेत असतो. त्याच्यात आपलं काकडी झालं किंवा बाकीचे वेलवर्गीय पिकं आहेत, त्यांच्याकडे पण लक्ष असतं. कोबी फ्लावरकडे पण असते, ऊस पण आहे. या सगळ्या गोष्टींकडे आपण ज्या वेळेला लक्ष देतो त्यावेळेला शेतीला नाव ठेवून चालत नाही. आणि आजची पिढी शेती परवडत नाही म्हणते. काय आले, शेतकरी शेती करायचं विसरलाय असं बोललं तरी काय हरकत नाही. तर तो प्रत्येक ठिकाणी नावच ठेवायला बघतोय किंवा शेती परवडत नाही, तुम्ही बाहेर पडा, हे करा. नोकरीमध्ये काय आहे, नोकरीमध्ये तेवढं ठराविक काम करायचं, हे करायचं. इथं जर शेतीमध्ये काम केलं, तुम्ही परिपूर्ण तुमचं नॉलेज दिलं त्या ठिकाणी, नसेल नॉलेज तर आत्मसात करायला नक्कीच शिकलं पाहिजे. तिथून कुठंतरी जर समजा थोडंफार नॉलेज आलं, त्याच्यातून शिकत आणि वारंवार एका पिकातून जर गेले तर त्याचा तुम्हाला परिपूर्ण अभ्यास येऊन जातो आणि तिथून पुढे मग शेती परवडणारच. तुम्ही जर मालाची क्वालिटी गुणवत्ता काढली तर शेती परवडते, तोटत नाही जात कधी. काय होतं, ज्या वेळेला मी माझं शिक्षण पूर्ण झालं नंतर मी शेती करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला बऱ्याच लोकांनी मला त्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केला की शिकलाय, बाहेर जा, नोकरी कर, हे कर. माझा निर्णय ठाम होता. निर्णयाला माझ्या कुटुंबाने मला साथ दिली, म्हणून मी आज शेतीवरती निष्ठावानप्रमाणे प्रेम करतोय शेतीवरती. आणि शेती कुठंतरी मला जगवती, मी तिला जगवत नाही तर ती मला जगवती, हे म्हटलं तरी काय वावगं नाही. पण असंच बऱ्याच तरुणांना कुटुंब कधी कधी साथ देत नाही किंवा समजा कुटुंबाने नाही दिलं तरी त्यांची पण मानसिकता कुठेतरी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो नक्कीच बदलला पाहिजे. बस. ओके, धन्यवाद सर.